तर मित्रांनो आमचं दर्शन करून झालेलं आहे, सर्व झालं आहे बघा. आणि तुम्ही आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा आपल्या चॅनलवरती सगळे धार्मिक स्थळं जे की देवस्थानांची व्हिडिओ सर्वची सर्व व्हिडिओ आपण अपलोड करते ना. आम्हाला माहितीच नाही. आम्हाला देवाचं नाव तुम्ही आम्हाला सांगा. जाऊ द्या आम्हाला बस फक्त एवढंच आहे. अहो कुठं अहो कुठं तर आपण पण सर्वांनी यायचंय कुठं सरला भेट इथं. गुरु श्री गंगानंद गिरीजी महाराज की जय. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण निघालेलो आहे बघा सरला भेट येते. आणि सरला भेट म्हटलं तर बऱ्याच जणांनी म्हणजे धार्मिक स्थळाचं फक्त नाव ऐकलेलं असेल. आता हे धार्मिक स्थळच नव्हे तर पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखलं जातं बघा. आणि आपण इथं जाणार आहोत देवदर्शनासाठी. आता हे सरला भेट नेमकी आलं कुठं तर हे आलेलं आहे बघा नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यामध्ये. तर चला आपण निघणार आहोत. माझ्यासोबत आणखी माझा एक मित्र आहे बघा. आम्ही असं दोघं जण मिळून सरला भेटला जातोय. तरी चला निघूया. मित्रांनो जायचं होतं तर रुमाल सापडत नव्हता छोटावाला, तर आपण हे मोठाच रुमाल घेतला बघा आणि निघालेलो आहे आपण. आता आपण बघू शकता आपल्या रूमला लॉक वगैरे लावतो मी आणि लॉक लावून निघायचं आहे. आपण निघालेलो आहे बघा. हे आपलं ट्रायपॉड स्टँड घेतलेलं आहे, त्याचबरोबर आपला मित्र आहे. आणि आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. गाडीवरती बसलोय बघा. चला आपल्या यूट्यूब चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ हे अपलोड होणार आहेत बघा. आणि यापेक्षा भारी भारी व्हिडिओ मी आता आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहेत. आपण बघू शकतात खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे. आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये जात आहोत बघा. काय झाडी, काय डोंगर, काय ते पाणी आणि काय ते पाटाचं पाणी आपण बघू शकतात. आणि हा समोरचा काय तो समृद्धी महामार्ग. हा एक नंबर असलं वातावरण तुम्ही आजपर्यंत कुठेही बघितलं नसेल. तर मित्रांनो आपण बघू शकतात मला काही रुमाल बांधला जात नव्हता, त्याच्यामुळं मी आता असंच बांधून घेतला बघा. रस्त्याने खूप धूळ होती आणि अशा धुळीच्या वातावरणामध्ये जायचं म्हटलं तर खूप बेकार हे होतं. आपण ज्यावेळेस आतमध्ये जायला निघतो तर त्यावेळेस आपल्याला सुरुवातीलाच लागतो बघा आपल्या हिंदुस्थानाचे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा एक भव्य दिव्य असा पुतळा इथं उभारण्यात आलेला आहे. खरंच म्हणजे मनाला प्रसन्नता देते. आपण बघू शकतात एंट्री गेटवरतीच हा पुतळा आहे. खूप भारी आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे बघा सरला भेट येथे. मी म्हटलं होतं ना तुम्हाला की हे फक्त आणि फक्त धार्मिक स्थळ नसून तर हे पर्यटन स्थळ देखील म्हणून ओळखलं जातं. आपण बघू शकता की इतकं भारी निसर्गरम्य वातावरण, त्यामध्ये हे आपलं गंगामाई ज्यालाच आपण म्हणतो गोदावरी नदी, इतकं अतिशय सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे. म्हणजे इथं आल्यानंतर मनाला जो आनंद भेटतो, मनाला जी प्रसन्नता भेटते ती खरंच एक म्हणजे त्याचं कल्पनीय वर्णन करताच येणार नाही मित्रांनो. तर आपण बघू शकतात की मागे जर बघायला गेलं तर ही आपली गोदावरी नदी आहे, ज्यालाच आपण गंगामाई म्हणतो. तर आपल्या या गोदावरी नदीचा उगम जो की झाला तो ब्रह्मगिरीवरनं झाला. ब्रह्मगिरीला म्हणजे जिथनं उगम झाला तिथनं तर आपल्या त्र्यंबकेश्वरपर्यंत मी संपूर्ण व्हिडिओ आपल्या ब्रह्मगिरीचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तरी आपण आत्ताच त्या मित्रांनो आपण बघू शकतात की किती भारी असं वातावरण इथं झालेलं आहे. तिकडं बघायला गेलं तर एक पूल आहे आणि खाली आपली गंगामाई आहे. आणि हे गंगामाईचा फ्लो बघितला तर खूप भारी पाणी असं इथनं फ्लो होतं आहे. आपण बघू शकतात काय निसर्गरम्य वातावरण राहा. आणि अशा वातावरणामध्ये आपण आलेलो आहे. इकडं बघायला गेलं तर आपला मित्र जो आहे तो गाडीवरती बसलेला आहे. तो मस्तपैकी आनंद घेतो आहे. त्याचं फोनमध्ये काम चालू आहे. म्हटलं तू तोपर्यंत काम कर, मी व्हिडिओ शूट करतो. आपण समोर बघायला गेलो मित्रांनो तर समोर आहे बघा गंगागिरी महाराजांची समाधी, जे की धार्मिक स्थळ आहे. आणि या स्थळाला आपण पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखतो. आपण बघू शकतात की गंगामाईचं जे पाणी आहे ते खूप सुंदर अशा प्रकारे फ्लो होत आहे. आपण सर्वांनी लवकरात लवकर आपल्या या धार्मिक स्थळाला भेट द्या. बरेचसे जण आज इकडं दर्शनासाठी येत आहे. तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहे बघा कुठं श्री गंगागिरीजी महाराज यांच्या समाधी स्थळाकडे. खूप सुंदर असं वातावरण आहे बघा आणि मनाला अगदी प्रसन्नता भेटते. बरेचसे जण इथं येत आहेत
बरेचसे जण इथनं दर्शन करून जात आहे. तरी आपण लवकरात लवकर या. आपण कधी येणार आहे? खूप दिवस होऊन जात आहे. आपण बघू शकतात काय खतरनाक वा काय लोक आहे राव. असला लोक मी जीवनात पहिल्यांदा बघतोय. एक म्हणजे खरंच भव्य दिव्य असं मंदिर आहे इथं आणि या भव्य दिव्य मंदिराचं लुक म्हणजे खतरनाक. आपण ज्यावेळेस इथं पोहोचतो तर पोहोचल्यानंतर आपल्याला जो पक्ष्यांचा किलबिलाट कानावरती ऐकायला येतो तो म्हणजे खरंच एक मन प्रसन्न करणारा आवाज. सर्वात अगोदर तर आम्ही रस्ता चुकून गेलो. आम्हाला वाटलं हेच एंट्री गेट आहे. जुन्या काळामध्ये हेच एंट्री गेट असावं कदाचित, परंतु मग आम्ही तिथं काही जणांना विचारलं तर ते म्हणे इथनं एंट्री गेट नाही आहे, तिकडनं पलीकडल्या साईडनं एंट्री गेट होतं. मग आम्ही परत गाडी वळवली आणि गाडी वळवून आम्ही परत समोरच्या साईडने गेलो. शहरातल्या राहणाऱ्या लोकांना हा आनंद कधीच घेता येत नाही. हे बघा हे आमचे काका हे तर काय मस्त निवांत झाडाखाली बसलेले बघा आणि काय ते गाढवा, काय भारी वातावरण. अशा वातावरणामध्ये तुम्हाला कधी आनंदच घेता येत. आणि आमच्यासाठी ही रोजची कॅज्युअल गोष्ट आहे, कारण आम्ही एकदम म्हणजे अशा वातावरणामध्ये राहतो की जिथं ना तर कार्बन डायऑक्साईड आहे ना काही नाही आहे, परंतु थोड्या कमी प्रमाणामध्ये, जिथं की एकदम फुल ऑक्सिजन एक नंबर. चला आपला थोडासा टाइमपास करून झालेला असेल तर आता आपण तर मंदिराकडे जाऊया. आम्ही फेरा घालून आलो बघा आणि फेरा घालून आल्याच्या नंतर आता आपण एक्झॅक्ट मंदिराच्या गेटच्या समोर आलेलो आहे बघा. आता आपण पण काय भाऊ, आपण पण झालो होतो बघा यूट्यूबर आणि यूट्यूबवरती म्हटलं तर धार्मिक स्थळांवरची व्हिडिओ टाकायची म्हटलं तर एक भारीच वाटतं बरं का. आणि मग आता आपल्याला इथं पण व्हिडिओ काढायचा होता म्हटलं मग चला मस्तपैकी थोडंसं कॉलर वगैरे व्यवस्थित आहे का नाही चेक करून घेऊ. हे बघा हे म्हणूनच धार्मिक स्थळ जे तर हे तरुण मित्रांसाठी एकदम भारी वरदान ठरत आहे बघा. त्याला कारण आता तुम्हाला माहितीच आहे. आता मंदिरात जायचं होतं म्हटल्यावर मंदिरात जाण्या अगोदर प्रसाद घेणं गरजेचं होता. मग काय प्रसाद वगैरे घेतला आणि प्रसाद घेतल्याच्या नंतर म्हटलं आता चला आपल्याला निघावं लागतं. आणि आपण आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. प्रसाद घेऊन झाला आणि प्रसाद घेऊन झाल्याच्या नंतर तिथे एक गंध लावणारा छोटासा मुलगा होता. त्याला म्हटलं की बाळा इकडे ये आणि मला पण गंध लावून दे. त्याला म्हटलं एकदम मस्त व्यवस्थित असा टकाटक गंध लाव बरं का, चमकलो पाहिजे म्हटलं, आपली हवा झाली पाहिजे म्हटलं. त्याने पण काय मग एकदम खतरनाक गंध लावला बरं का आपल्याला. आपण बघू शकता त्या काकांना पण गंध लावत होता तो. काका म्हटले की आपल्याला पण गंध लावताना घे म्हणे. बरं बरं काका. किंवा काय पण म्हणून धार्मिक चॅनल. तर आपण बघू शकतात आज रविवार असल्या कारणास्तव इथं बरीचशी गर्दी आपण बघू शकतात. बरेच भाविक भक्त इथं दर्शनासाठी आलेले असतात. मागे बघायला गेलं तर बरेच जण अजूनही येत आहेत. सकाळचे अजून तितकीशी वेळ झाली नाही, सायंकाळच्या वेळेला भरपूर जण इथं दर्शनासाठी आलेले असतात. आणि आपलं हे सरलाबेट म्हणलं तर हे श्री सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांची इथं समाधी स्थळ आहे बघा. आणि आपलं गोदावरी नदीच्या काठी स्थित असलेलं हे अहमदनगर जिल्ह्यातील आपलं श्रीरामपूर तालुक्यामध्ये हे समाधी स्थळ आहे. आपण पण एकदा इथं देवस्थानाला नक्कीच भेट द्या. तर चला आपण एकदा आता आतमध्ये जाऊन दर्शन करून घेऊ, त्यानंतर तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो. मंदिराच्या खाली पायऱ्यांपाशी आपण चप्पल वगैरे काढली आणि चप्पल वगैरे काढल्याच्या नंतर मग काय निघालो वरती दर्शनासाठी. निघताना खूप भारी वाटत होतं आणि इतक्या लांबून आलो म्हटल्यावर मनामध्ये तर एक नंबर अशी प्रसन्नता होती ना. हा तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहे बघा वरती. श्री सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचं समाधी मंदिर येतं. खूप भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि नजारा बघायला गेलं तर एक नंबर नजारा आहे. बरेचसे भाविक भक्त इथं दर्शनाला आलेले आपण बघू शकतात पाठीमागं. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मी दाखवतो म्हणजे संपूर्ण नजारा वगैरे. थोडा वेळ लागेल, एकदा दर्शन करून घेतो, त्यानंतर बाकीची शूटिंग वगैरे करणं गरजेची आहे. आपण सर्वांनी नक्कीच या दर्शनासाठी, कारण देवाच्या चरणावरती किंवा महंत सर्वांच्या चरणावरती राहिलं ना माणसाला अहंकार नाही राहत जीवनामध्ये. आपण बघू शकतात समोर तिथंच बोर्ड लावलेला आहे बघा, योगीराज सद्गुरू श्री गंगानंद गिरीजी महाराज समाधी मंदिर इथं मेन्शन केलेलं आहे. आणि इथं दर्शनासाठी बघितलं तर बरेचसे जण आलेले होते आणि म्हणजे खूप भारी वाटतं मित्रांनो इथं आल्यानंतर. जगातील सगळ्यात मोठा अखंड हरिनाम सप्ताह, ज्याची की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद आहे, असा अखंड हरिनाम सप्ताह शनी देवगावला चालू आहे बघा. इथं आपण बघू शकतात बॅनर वगैरे पण लावलेले. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये विण्याचं किती महत्त्व आहे हे आपल्याला माहितीच आहे. ते आपण एकदा कमेंटमध्ये नक्कीच सांगावं. आपल्या वारकरी संप्रदायातील विना म्हणजे त्याबद्दल काय काय आपल्याला माहिती आहे. तर तिथं त्यांच्या पाया पडून झालं आणि
त्यानंतर निघालो बघा आतमध्ये दर्शनासाठी. आता दर्शनासाठी निघाल्यानंतर जो मंदिरातील घंटा आहे त्याचा नाद कानावरती पडायचं म्हटल्यावरती इतकं भारी मनाला प्रसन्न करणारे वाटायचं. होऊ शकता की इथं दर्शनासाठी बरेचसे भाविक भक्त आलेले आणि श्री सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांची समाधी हेच ते मंदिर आहे बघा. आपला मित्र इथं दर्शनासाठी तर विठ्ठल रखुमाईची खूप सुंदर अशी मूर्ती, मन प्रसन्न होऊन जातं इथं आल्यानंतर. दर्शन केल्यानंतर मनाला जो गोडवा भेटतो तो खरंच एक मनाला म्हणजे भावून जातो. तर आपण आलेलो आहे बघा या मंदिरामध्ये जिथं की सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांची समाधी आहे. आपण बघू शकता ही सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांची समाधी बघा. आणि आपण इकडं बघायला गेलं तर श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. मनाला अगदी प्रसन्नता भेटते. म्हणजे इथं जर आलं तर खूप भारी वाटतं मित्रांनो. इथं बघायला गेलं तर बरेचसे भाविक भक्त इथं दर्शनासाठी येत असतात. आपण बघितलं तर बरेच जण आले. श्री गजानन महाराजांचं मंदिर म्हणजेच आपले गणपतीराय यांनाच आपण म्हणतो, यांचंही मंदिर आहे. यांचंही आपण दर्शन घेऊन घेऊया. आपलं तिथं दर्शन झालं बघा. आणि दर्शन झाल्यानंतर आपण ज्यावेळेस या साईडनी म्हणजे अलीकडच्या साईडनी इकडनं येतो तर आपण बॅक साईडला बघितलं तर भोलेनाथांचं मंदिर आहे. खूप सुंदर असं म्हणजे मनाला इतका भारी गारवा भेटतो या मंदिरात आल्यानंतर, सांगू नाही शकत शब्दांमध्ये. खरंच देवस्थानांमध्ये इतकी ताकद असते ना की आपण बघू शकता. काका तुम्ही दर्शनाला आले, तुम्हाला कसं वाटतंय दर्शनाला आल्यानंतर? दर्शनाला एकदम भारी व्यवस्थित मनाला कसं वाटतं बरं? प्रसन्न वाटतं. आपण कुठले आहात? धोत्रा बोला. किती दूर आला आपण दर्शनासाठी? 18-20 किलोमीटर. बघा आपण पण दर्शनासाठी या, ते काका पण दर्शनासाठी आलेले. बरेच जण इथं दर्शनासाठी येत असतात तरी आणि मनाला खरंच म्हणजे सप्ताह भरपूर मोठा होता. कधी असतं भरपूर? याला आहे ना शनिदेव. तर शनिदेवगावला गंगागिरी महाराजांचा सप्ताह चालू आहे बघा. आणि आपण तिकडून त्या साईडने आल्यानंतर आपल्याला इथं एक भोलेनाथांचं मंदिर लागतं बघा. तर नंदी महाराज आपले इथं भोलेनाथांचं दर्शन करूनही झालेलं आहे बघा. आणि आता भोलेनाथांचं दर्शन करून झाल्यानंतर आपण जाणार आहोत परत इकडं समोर सभामंडपामध्ये. आणि सभामंडपामध्ये गेल्यानंतर आपण बघू की कशा प्रकारे सभामंडप वगैरे आहे. वाव, काय सुंदर आहे मित्रांनो. असला नजारा खरंच मनाला. बघितलं का काय गोड हसताय ती देव. आणि कोण म्हणतं दाखलांमध्ये देव नसतो. या मूर्तींकडे बघा जरासं, काय सुंदर वाघ. खरंच साक्षात म्हणजे असं कोणी म्हणत त्यांच्यामध्ये काय गोड स्माईल आहे त्या मूर्तींमध्ये, तुम्हाला दाखवतो. खरंच त्यांच्याकडे बघून मनाला एक प्रसन्नता भेटते. तर आपण बघू शकता ही मूर्ती किती गोड आहे. आणि काका मला एक सांगा, आपल्या या देवांकडे या मूर्त्यांकडे बघून काय वाटतं? कोणी म्हणून का म्हणजे बरेचसे जण म्हणतात की दगडामध्ये देव नाही, पण तुम्ही या मूर्त्यांकडे बघा आणि तुम्हाला काय वाटतं सांगा. साक्षात म्हणजे देवच अवतरलेले असं दिसून राहिले. बघा किती खरंच मित्रांनो आपण बघू शकता की किती सुंदर असा गोडवा त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय. आणि आपण बघायला गेलं तर खरंच म्हणजे मनाला तृप्त करणारे असे मित्रांनो. काही जण भरपूर जण असे असतात की जे म्हणजे जवळच्या देवांचे त्यांना म्हणजे हेच नसतं. आणि काही जण म्हणतात की आम्हाला फिरायला जायचं, दूर दूर देवदर्शनाला जायचं. काही जण उज्जैनला जातात वगैरे. खरा देवस्थानं पण खरा, परंतु आपल्या जवळची देवस्थान आहे अगोदर तिथंही पाया पडत जावं. दर म्हणजे एखाद्या दिवशी तरी हप्त्यातून 1-2 वेळेस तरी तिथं जाणं येणं झालंच पाहिजे. काय वाटतं काका तुम्हाला? एकदम व्यवस्थित वाटतं. बरोबर आहे.
तर चला आपले इथलं दर्शन करून झालेलं आहे. आता बाहेर बघायला गेलं तर हा आपला सभामंडप आहे बघा. आणि सभामंडपामध्ये खरंच म्हणजे खूप मोठा सभामंडप बनवला गेलेला आहे. इकडे बघायला गेलं तर खूप भव्य असं कन्स्ट्रक्शन आहे आणि मनाला एक प्रसन्नता देते. आपल्याला कानावर आवाज पडतो तो म्हणजे घंटा वाजवल्यानंतर किती भारी वाटतं, मनाला खरंच एक प्रसन्नता देते हा आवाज ऐकल्यानंतर. संतमाय बापा शिवा गायकवाड म्हणे यूट्यूब चॅनल आहे. शिवा गायकवाड काय हे हा हा सगळ्या दिसत नाही लोकांना दिसतं ना. आपल्या युट्यूबला सगळ्याला दिसेल ते. नाही युट्यूबला दिसेल काका ते. हे बघा ही छोटी छोटी मंडळी जी ती दर्शनासाठी आली होती आणि हे खरं देवाच्या चरणाशी लहान आताची तरुण पिढी जी आहे ती खरं तर आता वेगळ्याच दुनियेमध्ये रंगली. पण अशा जागामध्ये छोटी छोटी मुलं तरी देवाच्या दर्शनासाठी येत असतात. बरीचशी मुलं आहेत अशी पण जे आता ही फक्त आपल्या यूट्यूब चॅनलवरती आलेले. चालेल या ना दर्शन करू. शिवा गायकवाड नाही त्यांचं हे चालू आहे ना आपलं काय म्हणतात. आपण बघू शकतात दर्शनासाठी आई बाबा आलेले ते. बाबा तुम्हाला दर्शनाला आल्यानंतर कसं वाटलं बरं? चांगलं वाटलं. महाराजांची इथं चरणाशी आपल्याला नतमस्तक झाल्यानंतर कसं वाटतं इथं देवस्थानावर आल्यावर? खरंच वाटतं. छान आहे छान आहे. आई तुम्हाला कसं वाटलं? भारी वाटलं. खरंच. तुम्ही कुठल्या? माळेवाडीची का? बरं बरं चालेल आहे. मी संभाजीनगरचा आहे. हां आई तुम्हाला कसं वाटलं? भारी वाटलं. खरंच. तुम्ही कुठल्या? माळेवाडीची का? बरं बरं चालेल आहे. मी संभाजीनगरचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या एकच चर्चा चालू आहे आणि ती म्हणजे आपल्या वनतारातील माधुरी हत्तीने बाबा, जे की नान्नी गावातील होती आणि तिला वनतारामध्ये नेण्यात आलेलं आहे, जे की अंबानी यांनी तिकडं तिला शिफ्ट केलं. आता ते का केलं का नाही कोणी मेडिकल रिपोर्ट म्हणतं आहे, आपल्याला त्याबाबत माहीत नाही. पण तो असो, आपण कळसाचंही दर्शन करून घ्या आणि कळसाचं दर्शन झालं म्हणजेच आपलं दर्शन पूर्णतः जातं असं म्हणतात. आता आपण इकडं बघायला गेलं तर इकडं समोर पण श्री साईबाबा आणि त्यांचं मंदिर आहे. खूप भारी वाटतं आहे मित्रांनो. इकडं बघायला गेलं तर दत्तगुरूंचंही मंदिर आहे. त्यानंतर पण इकडे गेलं तर हनुमंतरायांचं मंदिर देखील आहे. तिकडं खूप मनाला प्रसन्नता देते इथली. तर मित्रांनो इथं दर्शनासाठी बरेचसे भाविक भक्त आलेले होते. तर आपण यांना विचारू की हे कुठनं आलेले होते. तर आपण कुठनं आले होते दर्शनासाठी? आम्ही शहापूर कोपरगाव तालुका. तर आपण सकाळी केव्हा निघालो होते दर्शनासाठी? 10 वाजता. आपण बघू शकता इथं म्हणजे जे कोपरगाव आहे, कोपरगाव नाशिकमध्ये येतं आणि आपण बघू शकता ही जे तर श्रीरामपूर अहिल्यानगरमध्ये येतं. तर इथं कोपरगावमधनं बरेचसे जण भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात आणि आपणही इथं एकदा सरलाबेट येते दर्शनासाठी या. खरंच खूप म्हणजे मनाला प्रसन्नता भेटते. आपल्याला कसं वाटतं इथं आल्यानंतर? म्हणजे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला हा परिसर कसा वाटला? खरंच ना. आणि तुम्हाला इथलं एक वैशिष्ट्य असं वाटलं का की इथल्या ज्या मूर्त्या आहेत सगळं असं तुम्ही बाकीच्या मूर्त्या बघितल्या तर त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये ह्या ज्या मूर्त्या आहेत तर ह्या मूर्त्यांमध्ये साक्षात असं वाटतं की म्हणजे देव अवतरलेला आहे. तिथं पण मध्ये बघितलं आपण, इथं पण श्री दत्तगुरूंची मूर्ती बघा, एक नंबर. खरंच म्हणजे असं
तर अहो कुठं अहो कुठं तर आपण पण सर्वांनी यायचंय कुठं सरला बेट इथं. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आम्ही सर्वजण आलो होतो बघा सरला बेट येतं श्रीरामपूरमध्ये, जे की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सरला बेट हे पवित्र देवस्थान म्हणून श्री गंगागिरीजी महाराज यांचं हे पवित्र देवस्थान आहे बघा. इथं समाधी आहे गंगागिरी महाराजांची. आपण बघू शकतात की खूप सुंदर असा नजारा इथं बघायला गेलं तर मागे आपल्याला दिसतो. तसंच आपण हे फक्त देवस्थान म्हणून नाही तर हे पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखलं जातं. आपण बघू शकतात हे शेवटचं आपलं मंदिर म्हणजे हे मारुतीरायांचं मंदिर. मारुतीरायांचंही दर्शन करून झालेलं आहे. आता मारुतीरायांचं दर्शन करून झाल्यानंतर आपण निघालेलो आहे थेट रिटर्नसाठी, कारण आम्हाला वेळ झालेला आहे. मित्राला थोडंसं इमर्जन्सी काम निघालं बघा आणि त्यामुळं वा 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 हनुमंतराय बघा किती गोड अशी मूर्ती, किती भारी वाटते ना. आपण इकडं बघायला गेलं तरी इकडे एक वटवृक्ष आहे बघा, वडाचं झाड आहे. गंगेच्या किनारी म्हणजे गोदावरी नदीच्या किनारी इतके पक्षी आहेत तिथं आणि खूप भारी वाटतंय. ते पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून सनी म्हणजे मनाला एक गारवा वाटतो. खूप भारी वाटतंय. आज म्हणजे आमची वसुली झाली बघा पैशांची, जे व्हायचं ते व्हायचं खरंच. एक आता इकडं शेवटला चक्कर मारून आल्यानंतर आपले श्री शनी महाराज आहेत का, कोण आहे देवा, माझं नाव नाही माहिती बाबा, माफ करा. हां गुरुराज महाराज आहे का? हां हां नक्की ना. या देवाचं नाव काय आपण कमेंटमध्ये सांगायचं बरं का. तर हे बघा आमचा असा हा देव आहे. आम्हाला माहितीच नाही. आम्हाला या देवाचं नाव तुम्ही आम्हाला सांगा. जाऊ द्या आम्हाला बस, फक्त एवढंच आहे. हां फोटो काढायचा. उलटी आलो निघलो मी इकडून. गुरुभवन आत्ता शिक आपलं संपूर्ण मंदिराला फेरा मारून झाला बघा. आणि फेरा मारून झाल्याच्या नंतर आता आपण चाललो रिटर्नसाठी. तर चला निघूया रिटर्न. आता तुम्हाला खालचा थोडासा नजारा दाखवतो. खूप भारी वातावरण आहे बरं का आणि निवांत आहे एक नंबर. असं गर्दी नाही, काही नाही, गोंगाट नाही, काही नाही. तर मित्रांनो आमचं दर्शन करून झालेलं आहे, सर्व झालं आहे बघा. आणि तुम्ही आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा. आपल्या चॅनलवरती सगळे धार्मिक स्थळं जे की देवस्थानांची व्हिडिओ सर्व व्हिडिओ आपण अपलोड करीत असतो. तर लवकरात आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या आपल्या सरला बेटचा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण आपल्या धार्मिक स्थळाबद्दल, हिंदू धर्माबद्दल प्रत्येक घराघरामध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम जे ते मी सुरू केलेलं आहे. आणि आपण पण सर्वांनी लवकरात लवकर हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा. कारण लोकांना एक म्हणजे आस्था निर्माण झाली पाहिजे. लोकांची ओढ हिंदू धर्मातील प्रत्येक देवस्थानांकडे वाढली पाहिजे. बरेचसे जण डोंगरांमध्ये फिरायला जातात, त्यापेक्षा आपल्या धार्मिक स्थळांवरती या. तर आपला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्कीच एक कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणखी काही राहिलं असेल तर ते तुम्ही ॲड करून घ्या बाबांनो. बस त्याच्या पलीकडे आता माझी बोलण्याची कॅपॅसिटी राहिलेली नाही आहे. तर बस माझी चप्पल घालतो मी आणि निघतो बाबांनो. खरा गावाकडचा आनंद जर म्हटला तर हा आनंद आहे बघा. ही मंडळी जी आहे तर ही खरा आनंद घेते. आणि आपण बघू शकतात काय वा काय भारी वाटतंय राव. असलं मस्त काय मस्त ते आलेले आहेत पिकअपमध्ये आणि सर्वजण दर्शन करून झालं आणि आता चालले ते वेगळ्या वाटेने चालले आणि आम्ही आता इकडल्या वाटेने चाललेलो आहे बघा. कारण आम्ही इकडं ब्रिजवरची शूटिंग काढली नव्हती. म्हटलं चला आपण एकदा इकडलं मोठ्या ब्रिजवरची शूटिंग काढून घेऊ आणि इकडची शूटिंग काढून झाल्याच्या नंतर आपण आता परत जाणार आहोत बघा. तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या अजूनही केलेलं नसेल तर.